2-3 दिवसापासून सोशल मीडियावर इंडिगो एअरलाइन्सच्या डिलेड रिशेड्यूल आणि कॅन्सल फ्लाइट्समुळे प्रवाशांचे जे अतोनात हाल होत आहेत त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एअरपोर्टवर हतबल झालेले पॅसेंजर्स आणि त्यांचा आक्रोश पाहून एवढी भयंकर परिस्थिती कशी निर्माण झाली हा विचार पडतो. काही महिन्यांखाली DGCAने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही नवीन नियम बनवले, ज्यामध्ये पायलट आणि क्रूचा कामाचा ताण कमी होऊन त्यांना रेस्ट मिळू शकेल आणि प्रवाशांची सुरक्षितता निश्चित केली जाऊ शकेल. पायलट आणि क्रूचा वर्क टाइम कमी केल्यामुळे किंवा रेस्ट टाइम वाढवल्यामुळे साहजिकच विमान कंपन्यांना त्यांचा स्टाफ वाढवावा लागणार याचा अर्थच त्यांचा आर्थिक नफा कमी होणार. तर इतर विमान कंपन्यांना या सरकारच्या नवीन पॉलिसीमुळे तेवढा फरक पडला नाही, कारण का त्यांची तेवढी उड्डाणे नाहीत जेवढी इंडिगो कंपनीची उड्डाणे आहेत. इंडिगो कंपनी ही भारतातली सगळ्यात मोठी एअरलाईन कंपनी आहे. इंडिगो एअरलाइन्सने सरकारच्या नवीन नियमांना दुर्लक्ष करून फ्लाईट डिले, रिशेड्यूल आणि चक्क कॅन्सल करून प्रवाशांचे अतोनात हाल केले. कोणाला मीटिंगला जायचे होते, कोणाला इंटरव्ह्यूला जायचे होते, कोणाला परीक्षेला जायचे होते, कोणी स्वतःच्या वेडिंग रिसेप्शनला वेळेवर पोहोचूच शकले नाही. एअरपोर्टवर स्त्रिया, लहान मुले, वयोवृद्ध बिना अन्न पाण्याचे तसेच होते. काय चाललंय कोणाला काहीच माहिती नाही. इंडिगो एअरलाइन्सकडून कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना देण्यात येत नव्हती. एवढंच नाही तर भारतातल्याच एअरपोर्टवर अशी परिस्थिती नसून इंडिगो एअरलाइन्सचे तिकीट घेऊन जे विदेशामध्ये गेलेले आहेत ते प्रवासी सुद्धा तिथेच अडकून बसलेत. त्यांना सुद्धा काय चालले काय नाही काहीच माहिती नाही किंवा तिकडच्या प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत किंवा सहकार्य होत नाहीये. शेवटी सरकारने परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून जे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियम बनवले होते त्यामध्ये शिथिलता आणली आणि इंडिगो कंपनीला प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. पण ह्याने देश आणि दुनियामध्ये एव्हिएशन क्षेत्रामध्ये भारताची जी हतबलता पाहिली आहे ते भरून निघणार आहे का? किंवा प्रवाशांचा जो मनस्ताप, हाल आणि गैरसोय झालेली आहे ती भरून निघणार आहे का? एवढं होऊन सुद्धा आपल्याला जर तातडीनं कुठं जायचं झालं आणि आपल्याकडे जर पर्यायी व्यवस्था म्हणून एअरलाईनचा जर पर्याय असेल तर इंडिगो एअरलाईनशिवाय आपल्याकडे दुसरं व्यवस्था आहे का? भारतासारख्या सगळ्यात मोठ्या लोकशाही आणि आर्थिक महासत्ता होणाऱ्या देशाची जर भांडवलशाही पुढे ही अवस्था होत असेल तर मग सामान्य माणसाची त्यात काय ताकद आहे?